सण एक होता. असा जिजाऊंचा शिवबाला आखात नाही तर जगात एक होता. असा जिजाऊंचा शिवबाला आखात नाही तर जगात एक होता. उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या नेत्यांच्या मावळ्यांना सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव इकडे फळशेक आहे. मी आता तिसरीत शिकत आहे. आज आपण सर्वजण येथे युग पुरुष महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नाही तर एक ऊर्जा आहे. अवघ्या 16 वर्षाचे असताना महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. तोरणा जिंकून इतिहास घडवला. अफजल खानासारखा बलाढ्य शत्रू चालून आला तेव्हा महाराजांनी आपल्या चातुर्याने आणि गनिमी तंत्राने त्याचा कोथळा बाहेर काढला आणि शाहिस्ते खानाचा बोटछाप खेळ केला, पण कधीही कोणावर अन्याय केला नाही. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा तो राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा तो राजा होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. छत्रपतींच्या व्यक्तिमत्वाचा व कारकिर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक नियोजनबद्ध प्रशासन, धाडस असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतात. महाराजांनी केवळ किल्ले जिंकले नाही तर त्यांची मनही जिंकली. महाराजांच्या राज्यात स्त्रियांवर नजर टाकण्याची हिंमत कोणाचीही नव्हती. आधी राष्ट्र, मग गुरु, मग आई वडील आणि सगळ्यात शेवटी देव हा महाराजांचा विचार आपण आत्मसात केला पाहिजे. महाराज शूर पराक्रमी तर होतेच, पण त्यांनी कधीही कोणत्याही धर्माचा निरादर केला नाही. त्यांनी त्यांच्या सैन्यात सर्व धर्मांच्या लोकांना सामावून घेतले. त्यांच्या सैन्यात काही मुस्लिम सैनिकही होते. त्यांनी मंदिरं व मशिदींचे रक्षण केले. आजच्या तरुणाईने महाराजांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन आपले जीवन देशाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी समर्पित करावे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल. आजच्या काळात आपल्याला जर कोणाची गरज असेल तर ती आहे महाराजांच्या विचारांची. चला प्रतिज्ञा करूया, महाराजांचे विचारांवर चालूया, अन्यायाविरुद्ध लढूया, अनेक आदर्श स्वाभिमानी भारत घडूया. शेवटी मी अजून काही बोलू इच्छिते. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षावर बळ हवं. दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशावर धाडस हवं. पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी. आणि साम्राज्य निर्माण करायचे असेल तर शिवबाचंच काय हवं, तर शिवबाचंच काळीज हवं. एवढे बोल मी माझं भाषण संपवते. जय भवानी, जय शिवाजी.